पहिल्यांदा मी सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। ह्या सर्व शुभेच्छा सर्व भारतीयांना आहेत। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली संविधानाची। तर संविधान निर्मितीसाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले। तर या संविधानाच्या अनुषंगानं आणि या संविधान दिनाच्या अनुषंगानं आपल्या समोर काही विचार मांडणार आहे। तर भारतीय संविधानाने आपल्याला काय दिलं या संदर्भातही आपण प्रत्येक भारतीय माणसाने विचार करण्याची गरज आहे। काही जणांनी गैरसमज निर्माण करून दिलेले आहे। संविधानानं आपल्याला काहीच दिलं नाही बरं, सगळं काही त्यांना दिलं। बरं, हे गैरसमज आहे, अनेक गैरसमज। आमचा देश म्हणजे गैरसमजाचं माहेरघर आहे आणि संविधानाबद्दलच नव्हे तर अनेक व्यक्तीबद्दल, संस्थांबद्दल, ग्रंथांबद्दल, इथल्या माणसांबद्दल हे गैरसमज दूर करणे भारतीय नागरिकांचं कर्तव्य ठरते। उचलली जीभ लावली टाळूला या मनोवृत्तीमुळे अनेक गैरसमज समाजामध्ये व्यक्तीविषयी असतील किंवा संविधानाविषयी असतील अनेकांविषयी निर्माण जाणीवपूर्वक द्वेषबुद्धीतून, अज्ञानातून तयार करून दिले जातात आणि त्यानं दुसरा तिकडे हो का असो बाबा हो म्हणते, हे याच्या मेंदूत शेण भरलेलं आहे। पण सत्सद विवेक, बुद्धी, वस्तुनिष्ठता जाणून घेऊन एखादा विषय समजून घेऊनच त्यावर बोललं पाहिजे, ही मनोवृत्ती निर्माण करणं भारतीय नागरिकापुढे इथल्या शासनासमोरील आणि प्रशासनासमोरील फार मोठं आव्हान आहे। तर ह्या संविधानाच्या संदर्भामध्ये सुद्धा भारतीय संविधानाने भारतीयांना काय दिलेलं आहे या संदर्भामध्ये मोकळेपणाने चर्चा झाल्या पाहिजे। भारतीय संविधान हे सर्वांसाठी उपकारक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आपण गाडी चालवायला शिकायचं असेल किंवा गाडी चालवत असेल तर गाडी चालवण्याचे नियम शिकून घेतो, ते पुस्तक घेतो, परंतु आपण आपल्या घरामध्ये भारतीय संविधानाची प्रत आपण घरी ठेवत नाही। कारण हा देश ज्या संविधानावर चालवला जातो ते ग्रंथ आपल्याकडे नसते। स्वयंपाक कसा करावा, चकली कशी करावी, करंजी कशी करावी, असले ग्रंथ आपल्या घरात असतील। कढीपत्ता किती टाकावा, किती टाकू नये, आपला कढीपत्ता ठीक आहे, ते कढीपत्त्याबद्दल मला म्हणायचं नाही की त्या विषयाचं ज्ञान घेऊ नका, पण ज्या ग्रंथामुळे देश चालतो तो ग्रंथच आपण वाचत नसू, समजून घेऊ शकत नसू, तर हे आपलं फार मोठं अज्ञान आहे। तर मित्रो, अजून भारतीय संविधान न वाचताच, भारतीय संविधान समजून न घेताच ते आपलं नवं, त्याचं आता आपल्यासाठी काहीच उपकारक नाही असं बोलणं, हे अतिशय आपला मूर्खपणा आहे। तर हा मूर्खपणा किमान आता तरी दूर व्हायला पाहिजे। या संविधान दिनी आपण प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे की मी या वर्षभरामध्ये भारतीय संविधान वाचेल, भारतीय संविधान समजून घेईल आणि किमान 5 लोकांना की तरी मी भारतीय संविधानाची ही भेट, ग्रंथाची भेट देईल आणि त्यांना ते ग्रंथ समजून घेण्यासाठी प्रेरित करेल। आपण असा संकल्प करूया, मी तो असा संकल्प करतो तसं आपणही तो संकल्प करूया की भारतीय संविधानाचे 5 प्रती आपण इतरांना भेट देऊ, त्या संदर्भामध्ये जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करू आणि एकदा जर आपण हे भारतीय संविधान समजून घेतलं तर आपले अनेक गैरसमज दूर व्हायला मदत होईल। आता संविधानाने
स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. आणि तुम्हाला या निमित्तानं लक्षात ठेवा की विशेषतः मी ज्यांची वेगवेगळ्या धर्मग्रंथावर श्रद्धा असते, आपण आता हिंदूच्या संदर्भात विचार करू. जर आपली मनुस्मृतीवर श्रद्धा असेल, मनुस्मृती हा ग्रंथच आपल्या देशात लागू झाला पाहिजे असं ज्याला वाटत असेल, किंवा पुराणावर ज्याची श्रद्धा असेल, आणि या सगळे धर्मग्रंथ महत्वाचेच आहेत, संविधान महत्वाचं नाही असं ज्यांना वाटत असेल, आणि ज्यांना वाटणं मध्ये त्याचं जर हित असेल तर त्याच्यासाठी त्याचा तो स्वार्थ हेतू आहे, स्वतः मतलबी आहे. त्या मनुस्मृतीमध्ये किंवा त्या पुराणामधल्या विचारामुळे त्याची प्रतिष्ठा, त्याची प्रगती आणि त्याचा पैसा, खारी खोबरं मिळत असतील त्याला, तर त्याचा तो स्वार्थ आहे. पण आपल्याला जे वाळून चाललेले आहेत, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेत, अजून अज्ञानात खितपत पडलेत, आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, अशा समाजातून आपण पुढे आलेलो आहोत. आणि अशा समाजामध्ये जी माणसं जगत आहेत, अशाने तरी किमान भारतीय संविधान समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून दिलं पाहिजे, ही आपली भूमिका असली पाहिजे. तर आता बघा, भारतीय संविधानामध्ये एक स्वातंत्र्य कसं बहाल केलं. आता विवाहाच्या संदर्भात एक उदाहरण घेऊ, छोटं, आपल्याला घाई नाही. आता विवाह आणि जाती ह्या मानवनिर्मित आहेत. याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्व काहीच नाही, आपण हे लक्षात ठेवा. त्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे. बघा, जेव्हा माणूस समूहानं राहू लागला, व्यवसाय करायला सुरू केला, शेती करायला सुरू केला, तेव्हा जाती अस्तित्वात आल्या. जेव्हा विवाह करायला सुरू केला तेव्हा जाती यायला सुरू झाल्या. जेव्हा विवाह संस्थाच नव्हती लाखो वर्ष, माणसाची उत्क्रांतीचा इतिहास आपण तपासला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. एकदाचा मानव उत्क्रांतीचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे, मानवशास्त्र आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. आपण या देशातला संकराचा इतिहास समजून घेतला पाहिजे. इथं अनेक जातीचं, अनेक वंशाचं अतिशय मोठ्या प्रमाणात संकर झालेलं आहे, हे एकदा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यातलं जातीचं, वर्णाचं च्या नावावर जे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचं जे विष भरलेलं आहे, ते विष नक्की दूर होईल आणि आपण एकमेकाकडे माणूस म्हणून पाहू शकू. आता विवाहाचं उदाहरण मी दिलं की हे विवाह जातीत करण्याची प्रथा रूढ झाली. मग आता एखाद्याची इच्छा आहे, एखादी दुसऱ्या जातीतली स्त्री त्याला आवडली, सुस्वभाव आहे, गुणवान आहे, कर्तृत्ववान आहे, तिची इच्छा आहे याच्यासोबत विवाह करण्याची. पण जातीतच विवाह केले पाहिजे आणि जातीच्या बाहेर विवाह केले तर त्याला बहिष्कृत केल्याची आणि तशा पद्धतीने त्यांना वेगवेगळ्या शिक्षा देण्याची ज्या तरतूद करण्यात आल्या, या तरतुदीतून अनेकाची कुचंबना होत होती, अनेकांच्या विकासाला बाधा येत होती, अनेकांच्या विधायक इच्छांना बाधा येत होती. भारतीय संविधानाने तुम्हाला तुमच्या जातीत विवाह करण्याचं जसं स्वातंत्र्य दिलेलं आहे, तसंच तुम्हाला इतर जातीत आणि इतर धर्मियांसोबतही विवाह करण्याचं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे, त्याला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात. आता हे एकाच जातीचा फायदा आहे का याच्यामध्ये? एकाच जातीचा फायदा, ज्याला अनेकांचा फायदा आहे. त्यामुळं व्यवसायाच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. पूर्वी त्यांनी त्यांच्या जातीचाच व्यवसाय केला पाहिजे, दुसऱ्या जातीचं काम दुसऱ्याने करता कामा नये. संत तुकाराम महाराजांनी
तत्वज्ञान, धर्मचिकित्सा मांडायची नाही, कारण ते कुणबी आहेत. कुणब्याला तो अधिकार नाही, वर्ण त्यांचा शूद्र वर्ण आहे. मग त्यांच्या लिहिलेल्या कविता, अभंग इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या इथल्या सनातनी मनुस्मृतीच्या समर्थकांनी. पण आपलं भारतीय संविधान त्याला काय म्हणते? तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे, तुम्हाला लेखन स्वातंत्र्य आहे, तुम्ही मानवतेच्या कल्याणाचे विचार मांडू शकता, मग तुम्ही स्त्री असाल किंवा कुठल्याही जातीचे असाल. हे स्वातंत्र्य बहाल केलं संविधानाने आपल्याला. आता हे त्यांच्यासाठीचं संविधान आहे म्हणजे कोणासाठी आहे हे कोणी म्हणायला पाहिजे? खरं तर आम्ही शेतकऱ्याच्या पोराने तर किमान म्हणून ये ना, मजुराच्या पोराने तर किमान म्हणून ये ना. तर दुसरी गोष्ट, शिक्षणाच्या संदर्भातही बघा, शिक्षणाचं स्वातंत्र्य दिले संविधानाने. सर्व ना 14 वर्षापर्यंत तर सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा संदर्भ संविधानात आहे. काही जणांना जेव्हा शिक्षण घेऊ नका घेतलं तर त्याच्यावर बंदी लादली होती, घेऊ नका म्हणून सक्ती लादली होती. पण संविधानाने सर्वांना शिक्षण मोकळं केलेलं आहे. शिक्षण आणि प्रशिक्षणाने माणसाचा विकास होतो यावर संविधानकर्त्यांचे विश्वास होता. त्यामुळे शिक्षणातून क्रांती होते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेशच आहे. तर शिक्षण हे सर्वांसाठी खुलं करण्याची मनोभूमिका आणि तशा पद्धतीचा कायदा संविधानामध्ये केलेला आहे. आता हे काही जणांनी आम्हालाच शिकू द्या, तुम्ही तसेच खड्ड्यात राहा, हे म्हणजे धर्म अभिमानी म्हणे. म्हणजेच आपल्याच बांधवांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं, त्यांच्या विधायक इच्छापासून ठेवायचं, आपल्याच बांधवाला, आपल्याच धर्मियांना शिक्षणापासून व्यवस्थित ठेवायचं. ते म्हणणार गर्व शिको हम हिंदू आहे, गर्व शिको हम हिंदू आहे. आपल्याच बांधवांचा घात करणारे कस काय ते धर्माचे समर्थक असू शकतात हो? आणि कसे ते धर्माचे नेतृत्व करू शकतात? आणि त्यांचं नेतृत्व तुम्ही कसं काय मान्य करता? आपल्याला वाटलं पाहिजे आपला घात करणारी माणसं आपला घात करणारी माणसं आपलं नेतृत्व होऊ शकत नाहीत, आपले ते नेते होऊ शकत नाहीत. आपल्या विरोधामध्ये आपल्या विधायक भूमिकांना, विधायक कृतीयुक्तींना विरोध करून त्या विधायक कृतीयुक्ती आणि विधायक विचार, विधायक भावना, विधायक कल्पना, विधायक संकल्पना रुजवण्यासाठी आपण प्रयत्न करत असो. आणि आपल्याला ते विरोध करत असतील, मानवतेच्या कल्याणाचे आपण विचार मांडत असो, तर जे कोणी आपल्याला विरोध करत असेल ते आपले होऊ शकत नाहीत. यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि जे विधायक विचार मांडतो, विधायक संकल्पना रुजवतो, विधायक कृती करत आहोत, त्याला जे समर्थन देतील, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असेल, ते आपले बांधव आहेत, ते आपले समर्थक आहेत. त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. या हरामखोरांचा जे आपल्याला विरोध करतात, आपल्या विकासात अडथळे आणतात, या हरामखोराचं आपण समर्थन करता कामा नये. ही गोष्ट आपण या निमित्ताने लक्षात घेतली पाहिजे. शिक्षण सगळ्यांसाठी खुलं केलं, लिहिणं वाचणं सर्वांसाठी खुलं केलं, विचार मांडणं सगळ्यांसाठी संविधानानं खुलं केलं. विधायक विचार मांडायला, मानवतेचे कल्याणाचे विचार मांडायला संविधानानं खुलं केलं. आणि जी काही परंपरेचे अधिकार पद होते ते जन्माने प्राप्त होत होते. राजाचा पोरगा राजा, अमुक एकाचा पोरगा ज्या पदावर असायचा ते पूर्वी, त्याचंच पोरग त्या पदावर यायचं, त्याला अक्कल असो नसो, तर त्याला ती एक विशिष्ट अशी पात्रता त्यांना प्राप्त करो अथवा न करो, विशिष्ट त्याला काही परीक्षा असायची नाही, काही असायची नाही. सत्तेवर
सत्तेचा जन्म आईच्या पोटातूनच व्हायचा त्याच्या घरामध्ये, पण संविधानाने सत्तेमध्ये जाण्याचा अधिकार सर्वांना मोकळा केलेला आहे. तुम्ही एक त्या संविधानाने ठरवून दिलेली, कायद्याने ठरवून दिलेली एक विशिष्ट पात्रता जी आहे ते तुम्ही साध्य केल्यानंतर सर्वांनी तुम्ही त्या त्या ठिकाणी सत्तास्थानी जाऊ शकता. म्हणून आज सत्तेच्या ठिकाणी सर्व स्तरातील माणसं कमी अधिक प्रमाणामध्ये दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. हे संविधानाचं फलनिष्पत्ती आहे. एक कुणब्याचा पोरगा तुमच्याशी विचार मांडण्याचं काम करू शकतो, हे संविधानाचं फलित आहे. एखाद्या कुणब्याचा पोरगा आज मुख्यमंत्री झालेला आहे. अनेक मुख्यमंत्री कुणब्याचे लेकरं झालेले होते. हे एक संविधानाचं फलित आहे. मजुराची पोरं वेगवेगळ्या अधिकार पदावर गेली, वेगवेगळ्या आमदार खासदारापर्यंत गेली, राष्ट्रपती पदापर्यंत गेली, ज्यांना या व्यवस्थेनं, या विषमतावादी व्यवस्थेनं नाकारलेलं होतं तुम्ही शूद्रवर्णीय म्हणून सत्तेस्थानी जाण्याचं, ती आज तिथपर्यंत गेलेली आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग सत्तेचा जन्म हा लोक ठरवतील राजा आपला कोण व्हायचा. लक्षात आलं? राजा आपला कोण व्हायचं हे आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब मनुस्मृतीनुसार सत्तेस्थानी गेले असते का, याचं उत्तर द्या. छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा राज्याभिषेक नकारण्याचं काय कारण होतं? कोणती विषमता होती? कोणा त्यांच्या कसं डोक्यामध्ये शेण भरले होतं? या शेण भरलेल्या लोकांचं तुम्ही समर्थन करणार आहात? काय विरोध करण्याचं काय कारण होतं? का राज्याभिषेकाला त्यांनी मान्यता दिली नाही? का राज्याभिषेक करायला समोर आले नाहीत? हा विचार आपल्या डोक्यात कधी येणार आहे? आणि जे घातक आहेत त्यांचं तुम्ही समर्थन किती दिवस करणार आहात? विषाचं समर्थन करणारी माणसं अमृताची निर्मिती नाही करू शकत. हे शब्दशः घेऊ नका. विधायक विचार कृतीचं समर्थन करू शकत नाहीत. ती माणसं विधायक गोष्टी निर्माण करू शकत नाहीत, असा त्याचा अर्थ घ्या. तर मी तुम्हाला सांगतो की आज तुम्हाला वेगवेगळ्या सत्तास्थानी प्रशासनाच्या सत्ता तुम्हाला मिळत आहेत की नाही? मिळत आहेत ना. आज पारंपरिक गावातली सुद्धा पदं वेगवेगळ्या लोकांना मिळत आहेत. विशिष्ट ठिकाणी जी पदं होती ती सगळ्यांना खुले झालेत की नाही? लिंगाच्या संदर्भामध्ये स्त्रियांना काही ठिकाणी बंदी होती, काही ठिकाणच्या काही गोष्टीसाठी बंदी होती. संविधानानं खुलं केलेलं आहे. कुठल्या मंदिरावर जाऊ देऊ नका, अमुकच करू नका. तर आज स्त्री कुठल्याही मंदिरात जाऊ शकते. किंवा काही जातींना मंदिर प्रवेश नव्हता, तुम्हाला माहित असेल. काही ठिकाणी कुत्रे, मांजरं, डुकरं, गो खाणारे सुद्धा तिथं पाणी पित होते, पण माणसाला पाणी प्यायची मुभा जी गोष्ट देत नव्हती, ही विघातक गोष्ट कायद्याने समोर नष्ट करण्यात आलेली आहे. हे संविधानाचं फलित आहे. हे आपण मानणार की नाही? आणि आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. आणि या विचाराला जे विरोध करतात, आम्ही जे मानवतावादी विचार मांडतो, संविधानाला अनुसरून विचार जे मांडतो, त्या विरोधामध्ये एक शक्ती काम करते. मग कुठल्याही पद्धतीची बदनामी करण्याचं काम करते, कुठेही त्याला अडवण्याचं काम करते. असे विचार मांडणाऱ्या एक मोठा स्वातंत्र्य समतावादी सैनिकाचा फार मोठा गट आहे. परिवर्तनवादी विचाराचा एक फार मोठा प्रभाव आहे या देशामध्ये. त्याला एक अडवण्याचं काम एक विषमतावादी व्यवस्थेचे समर्थक करतात. त्यामुळे आपण किमान मी त्यांच्याकडून तर मी अपेक्षा करतच नाही, परंतु किमान समतावादी परिवर्तनवादी म्हणणाऱ्यांनी तरी किमान हा विचार पुढे नेण्यासाठी आपण आपली कृती आणि उक्ती किंवा शुभेच्छा सद्भावना व्यक्त केला पाहिजे. तरच परिवर्तनाचा विचार, संविधानाचा विचार पुढे जाऊ शकतो. तर मित्रो, हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे.
म्हणून संविधानाच्या संदर्भानं एकाच दिवशी सर्व काही सांगणं जरी शक्य नसलं तरी जे काही सांगण्याचा मी या निमित्तानं आपल्याला प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपण बाबासाहेब म्हणाले होते की पहिल्यांदा मी भारतीय आहे आणि शेवटी मी भारतीय आहे. आपल्यामध्ये या अनुषंगानं एकमेकाकडे भारतीय म्हणून पाहण्याची मानसिकता असली पाहिजे. आता जात हे वास्तव या देशाचं तयार झालेलं आहे. तरी तुम्ही तुमच्या टिशीवर जरी कुठल्याही जातीचा उल्लेख असेल तर त्या टिशीतल्या उल्लेखानुसार तो एक भाग आहे, तो काही वस्तुस्थितीचा भाग नाही, परंतु ते टिशीवर जात आहे, त्याचा अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही. पण त्या जातीतल्या एका व्यक्तीवर जर तुम्ही अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बोलत असाल, त्यासाठी काही लिहित असाल तर तुम्ही काही जातीवादी ठरत नाही. तसाच अन्याय दुसऱ्याही कुठल्या एखाद्या टिशीवर जे जात आहे किंवा त्याला जातीचं त्या म्हणतात त्याच्या समर्थनासाठी तुम्ही धावून जात असाल तर हे तुमचं मानवतावादीच कृत्य आहे ना. म्हणजे कोणाही वंचितावर कोणत्याही ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्याची बाजू घेत असाल तर तुम्ही कुठे जातीवादी वगैरे काही ठरत नाही. तुम्ही तुमच्या जिथं जिथं अन्याय होतोय तिथं तुम्ही पुढे जात जा आणि मग एक दिशा ठरवून टाका. कारण विचारी माणसाला कोणत्याही माणसाला पुढे किंवा मागे नेण्याचा जो काही महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विचार. आणि हे विचार हे प्रगतीचा पाया असतात. विचार हे आपल्या जगण्याचं, आपल्या कृतीचं दिशादर्शक होकायंत्र असलं पाहिजे. आणि संविधानातील विचार हे आपल्या होकायंत्र असावेत. काही जर संविधानामध्ये बदल करण्याचे काही जर परिस्थितीनुसार काळानुसार काही बदल करणं शक्य असेल तर ते करा, असं संविधानामध्येच आहे. त्यामुळे जसं संविधानामध्ये आपल्याला परिवर्तनाला वाव आहे असं काहीच नाही की याच्यामधलं काहीच बदलता कामा नये. शब्द प्रामाण्यवाद नाही तिथं. तर लक्षात ठेवा, आपल्या कृतीचं जहाज योग्य दिशेला पोहोचावं असं आपल्याला वाटत असेल तर विचाररूपी होकायंत्र आपल्या सोबत असलं पाहिजे. आणि ज्यांना विचार दिशाहीन असतील तर आपल्या कृतीचं जहाज हे दिशाहीन असेल आणि त्याचा प्रवास कधीच होणार नाही. दिशाहीन समाज आणि दिशाहीन माणसं ध्येयपूर्तीच्या शिखरावर जाऊ शकत नाहीत. त्यांचा यशस्वी प्रवास होऊ शकत नाही. त्यांचं होतं ते भटकणं होत असतं. आणि हा देशातला हा भटकणारा समाजाला आपल्याला विचारशील करायचं आहे, प्रगतिशील करायचं आहे, ध्येयशील करायचं आहे. आणि तरच ध्येयशील, विचारशील आणि प्रगतिशील समाज आणि देशातील माणसं असतील तर देश महासत्ता ठरणार आहे. म्हणून या देशातले सर्वांना, सकल समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका जी संविधानामध्ये आहे ती संविधानाची भूमिका आपण समजून घेऊया. आणि ह्या संविधान दिनाच्या निमित्ताने आपण संविधान मूल्य काय आहेत, संविधानामुळे आपल्याला काय दिलंय या अनुषंगाने विचार आणि मंथन करूया. संविधानाबद्दल जे गैरसमज आहेत ते आपण दूर करूया. त्या संदर्भामध्ये काही जणाला असं वाटतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणजे आम्ही काही तेवढं सपोर्ट करत नाही. म्हणलं तेवढं काही सपोर्ट करत नाही म्हणजे तू काय वाचलास म्हणलो, काय सपोर्ट करत नाहीस आणि काय विरोध करतोस ते सांग बरं म्हणलो त्याला. हां ठीक आहे म्हणलं, भारतीय संविधानामध्ये कोणत्या गोष्टीला विरोध करतोस आणि कोणत्या गोष्टीचं समर्थक. नाही 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 म्हणला, ते आपण काही वाचत नाही म्हणला तसलं आणि काही वाचलं नाही, मग विरोध कशाला करतात. अरे विरोधालाही सुद्धा एक भूमिका असते आणि विरोध केलाच पाहिजे. चुकीचं असेल तर विरोध करा ना. हे सुद्धा स्वातंत्र्य संविधानानंच आपल्याला दिलेलं आहे. तर जे चुकीचं फक्त व्यक्तिद्वेष म्हणून जर तुम्ही द्वेषी म्हणून जगत असाल तर देशाभिमानी कशी व्हाल.
आपल्याच भारतीय बांधवांचा विनाकारण तुम्ही द्वेष करत असाल तर तुम्हाला या देशावर प्रेम आहे म्हणण्याचा कुठलाही अधिकार नाही. तुम्ही देशप्रेमी होऊ शकत नाही. जी माणसं जातीच्या नावानं, वर्णाच्या नावानं, वेगवेगळ्या कारणानं, बेसलेस कारणानं केवळ त्या व्यक्ती आपल्या जातीचे नाही म्हणून द्वेष करत असतील तर हे या देशाचे गद्दार ठरतात. कारण देशातल्या माणसाचा द्वेष म्हणजे देशाचा द्वेष, आणि देशाचा द्वेष करणारी माणसं देशप्रेमी कसे ठरते? ते देशाचे गद्दार ठरतात ना. ही देशातल्या गद्दारी वृत्ती सुद्धा आपल्याला दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. आणि सर्व माणसं हे कसे देशप्रेमी बनतील? एकमेकाविषयी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असे आपण प्रतिज्ञा घेतो. तर सारे भारतीय बांधव आहे त्याचा अर्थ माझा या कुठल्याही नावानं यामध्ये मी भेद करत नाही, त्यांना बंधुतुल्य मानतो असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्या काही चुकत असेल तर तुम्ही आज अवश्य विरोध करा. त्यांचं कोणतं चुकते तेवढं सांगा, काय बरोबर आहे तेही सांगा. आणि चुकलेलं आपल्याला कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल यासाठी प्रयत्न करणारी माणसं खऱ्या अर्थानं आपले असतात, ते हितकारक असतात. आणि अशाच माणसाचे समाजाला सुद्धा गरज असते. म्हणून विधायक विचार मांडणारे, देशाच्या कल्याणाचा विचार मांडणारे, प्रगतिशील विचार मांडणारे हे या देशाचे सुपुत्र आहेत, या देशाचे हिरे आहेत. या अशाच हिऱ्यांच्या मुळेच आपला देश महासत्ता बनणार आहे. म्हणून भारतीय संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि संविधानकर्त्यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद.